छत्रपती संभाजीनगरमध्ये अतिक्रमणाच्या विरोधात कारवाई केली गेली आहे। पैठण गेट परिसरामध्ये रस्ता रुंदीकरणासाठी अतिक्रमण हटाव मोहीम राबवली गेली आहे। नगर रचना विभागाने मालमत्ता धारकांना याबाबत नोटीस बजावली। मनपाकडून 110 अतिक्रमणे हटवली जात आहेत, त्याची ही दृश्य आपण बघतोय। बंदोबस्त कुठेतरी त्या बाजूला डायव्हर्ट झालेला होता, त्यामुळे आता परत पोलीस बंदोबस्त मिळाल्यानंतर परत नवीन जोमाने आणि समन्वयाने कारवाई आम्ही करणार आहोत। या दुकाने आहेत की फक्त घर पण आहेत? याच्यामध्ये रहिवासी फार मोठ्या कमी प्रमाणात आहेत, मात्र जे व्यावसायिक दुकानं आहेत ती फार मोठ्या प्रमाणात इथं आहेत। कधीपासून या कारवाईला सुरुवात होणार? आता लगोलग आम्ही कारवाई सुरू करणार आहोत। महानगरपालिकेची यंत्रसामुग्री या ठिकाणी 10 JCB, 2 पोकलायन्स, 10 टिपर्स, 2 रुग्णवाहिका, 2 अग्निशमन बंब असं मोठ्या प्रमाणात इथे आम्ही तयारीनिशी आलेलो आहोत। आणि एक महानगरपालिकेचा साधारण 100 लोकांचा एक मनुष्यबळ इथं उपलब्ध आहे आणि पोलीस विभागाचे 110 मनुष्यबळ इथं आज उपलब्ध आहे। आपण बघितलं नेमकं कशा पद्धतीने ही सगळी कारवाई सुरू आहे। सगळ्या शासनाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये कारवाई सुरू आहे त्याची आपण माहिती बघत होतो। आणि आता JCBच्या साहाय्याने जे अतिक्रमण पाडलं गेलेलं आहे किंवा अजूनही हे तोडकाम सुरू आहे त्याची सगळी ही दृश्य आपण बघतोय। छत्रपती संभाजीनगरमध्ये पैठण गेट परिसरात अतिक्रमणाविरोधात ही कारवाई सुरू आहे।